सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 एप्रिल 2026. पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. स्वाभिमानी जनता गद्दार करणेंना जाळ दाखवेल, आमदार शशिकांत शिंदे. यशवंत विचारणा हरताळ फासणाऱ्या आणि जनतेचा विश्वास करून 2 वेळा गद्दारी करणाऱ्या करणेंना स्वाभिमानी जनता सद्दर घडवणार आहे. आम्ही त्यांना अध्यक्षांनंतर सभापती देण्याचा शब्द दिला होता. त्यांनी शेण खाल्याने जनतेला मान खाली करावी लागली. त्यांनी जनाची आणि मनाची लाज नाही असा घणाघात राष्ट्रवादी शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान मलाही दादागिरी करता येते, त्यामुळे माझ्या नादाला लागू नका असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. अदानी प्रकल्पाविरोधात तारळे मंजुरे खोऱ्यातील शेतकरी एकवटले, नियमबाह्य काम करू देणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा कंपनीला इशारा. अदानी प्रकल्पाविरोधात तारळे मंजुरे खोऱ्यातील शेतकरी एकवटले, नियमबाह्य काम होऊ देणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांना कंपनीला इशारा. तारळे मंजुरे खोऱ्यात तारडी व निकवणे प्रकल्प क्षेत्रात अदानी वीज प्रकल्प साकारत आहे. यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात जमीन क्षेत्र स्थानिकांकडून संपादित केले आहे. यात अनेक शेतकऱ्यांची दलालांकडून फसवणूक झाली आहे. सध्या अदानी वीज प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात तारळे प्रकल्पावर सुरू झाले आहे. निकवणे प्रकल्प सुरुवातीच्या मार्गावर आहे. या प्रकल्पासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणविषयक हरकती आक्षेप मागवण्यात आले होते. सातारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दिशेत बैठक झाली. जोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अदानी कंपनीने कोणतेही काम करू नये, अन्यथा जय आंदोलन उभारू असा इशारा प्रकल्पस्थ शेतकऱ्यांनी बैठकीत दिला आहे. खटाव तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींची 100% करवसुली. मुख्यमंत्री समृद्ध अभियान अनुषंगाने अनेक स्तरावर खटाव पंचायत समितीतर्फे पंचायत राज अभियानाचे उपक्रम राबवण्यात आले. सर्व विभागांशी संदर्भात विकासाचा विचार करून जनजागृती देखील करण्यात आली. शासन, प्रशासन आणि समाज यांच्या समन्वयातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी होण्यासाठी काटेकोर प्रयत्न खटाव पंचायत समितीकडून करण्यात येत आहेत. याच अंतर्गत खटाव तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींनी 100% करवसुली केली आहे. शिंदेवाडी, नवलेवाडी, फडतरवाडी बुद्रुक, काळेवाडी, अनपटवाडी व पांगरखेल या ग्रामपंचायतींनी 100% करवसुली केली आहे. साताऱ्यात रंगणार हिंद केसरी कुस्ती स्पर्धा. दीपक पवार. दिनांक 14 ते 17 मे अखेर पाहायला मिळणार थरार. ज्येष्ठ क्रीडा संघटक व सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार भाऊ यांच्या शतक वर्षे पूर्तीनिमित्त आयोजित हिंद केसरी पुरुष व महिला कुस्ती स्पर्धा दिनांक 14 मे ते 17 मे रोजी होणार आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ नवी दिल्ली यांनी सचिव गौरव रोशनलाल यांच्या पत्राद्वारे मान्यता दिली आहे. राजेश्वर प्रतिष्ठान आयोजित व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने होत असलेली स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे होणार असल्याची माहिती राजेश्वर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक पवार यांनी दिली. भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांची जिल्हाभर दहशत. जकातवाडीतील घटनेने प्रश्न ऐरणीवर तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज. जकातवाडी तालुका साताऱ्यात एका मुकाट कुत्र्याने तब्बल 11हून अधिक नागरिकांना चावा घेतल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेने केवळ भीतीचे वातावरण निर्माण झाले नाही तर जिल्ह्यात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नांचे निर्माण झाले आहे. संपूर्ण जिल्हाभर असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या चिंतेचा विषय बनल्या असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शेरे स्टेशन तालुका कराड येथे कृष्णा नदीत पोहताना 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घडलेली आठवी घटना. पालकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज. कराड तालुक्यातील शेरे स्टेशन परिसरात 16 वर्षीय मुलाचा कृष्णा नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकळा पसरले आहे. समर्थ नामदेव कळसकर, वय 16, राहणार शेरे स्टेशन तालुका कराड असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरला असताना अचानक खोल पाण्यात गेल्याने त्याचा तोल जाऊन तो बुडाला. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घडलेली आठवी घटना असल्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी मुलाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. करंजीतील यात्रेत चेन स्नॅचिंग. करंजीतील यात्रेत अभ्यंतरी पुरुषांच्या जागेत सोन्याची चेन लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांनी तक्रार दिली आहे. दत्तात्रय यशवंत फनांदे, वय 70, राहणार करंजीपेठ सातारा यांच्या गळ्यातील 1,20,000ची तर योगेश मल्लिकार्जुन सोनाने, वय 41, राहणार दौलतनगर सातारा यांच्या गळ्यातील 25,000ची चेन चोरी झाली आहे. एकूण 1,25,000 रुपयांचा लंपास झाला आहे. ही घटना दिनांक 9 एप्रिल रोजी घडली आहे. वाडेफाटा येथे IPL सामन्यावर ऑनलाईन सट्टा, संशयिता अटक. सातारा तालुक्यातील वाडेफाटा परिसरातील एका लॉजमध्ये IPL सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने छापा टाकून एका संशयिताला अटक केली आहे. मोबाईलद्वारे सामन्याचे थेट दृश्य पाहत सट्टा खेळणे व स्वीकारणे हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संजय नरेश बहादूर, वय 30 असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे खरे नाव असून त्याने आदित्य नरेश यादव या बनावट नाव लॉजमध्ये प्रवेश घटनेचे उघड झाले आहे. वडूच्यात एकाचा आकस्मिक मृत्यू. खटाव तालुक्यातील वडूच्यातील शेतकरी चौकाने चक्करीने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश सदाशिव कोळे, वय 35 असे या युवकाचे नाव आहे. रविवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत रस्त्यावरून चालत असताना अचानक चक्करवरून तो युवक विशुद्ध पडला होता. काही वेळाने तो सिद्धेश्वरपूरलेतील रहिवासी असून सध्या वाकेश्वर रस्त्यावर राहत असल्याचे समजले. कोरेगावचा अमेय साळुंखे NDA देशात 34वा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA परीक्षेत कोरेगाव येथील अमेय राजेंद्र साळुंखे यांनी देशात 34वा क्रमांक पटकावला आहे.
कोरेगावातील जुनीपेठ विभागातील शेतकरी राजेंद्र व गीता सावंत यांचा मुलगा असलेल्या आम्हीचे पूर्व प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत कांतीलाल लिचक भंडारी प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यालय येथे झाले. त्यानंतर 6वी ते 10वी शिक्षण खावली तालुका सातारा येथील जवाहर नवोदयात झाले. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11th-12th सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.